तुझं माझं जमे ना, तुझं वाचून करमे ना डॅश कॅम. तर तुम्ही मला हो, गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अनस्क्रिप्टेड प्रणय. चला आपला दिवस सुरू करू आजचा. आमच्या वाईफच्या मैत्रिणीचा काहीतरी प्लॅन बनला आहे. तिची बहीण आणि तिची मैत्रीण, त्यांचा काहीतरी गेट टुगेदरचा प्लॅन आहे, तर त्यांना सोडायला चाललो आहे. आणि बघू उरलेल्या दिवसात काय करू शकतो आपण ते. माझे काही स्टडी प्लॅन आहे आज, तर ते मी देतो मला अपडेट. चलो बाय. सो फायनली वाईफला तिथं सोडलं सोसायटीमध्ये. तिच्या मैत्रिणीच्या तिघाची 3 लेकरं मस्त खेळून राहिले. माझा एंगेज करून दिलं एकमेकांसोबत खेळायला. आणि आता आपला प्लॅन कंटिन्यू करू. आपण जाऊ घरी. बघतो काही आज काही प्रोग्रेस करू शकलो तर 1-2 सर्टिफिकेट किंवा 1-2 कोर्सवर मी जरा प्रोग्रेस करतो. हॅलो. तर सोडलं बायकोला माझ्या मैत्रिणीकडे. आता आपण निघू घरी. आणि घरी जाऊन बघू काय करू शकतो ते काहीतरी प्रोग्रेसिव्ह करायचा प्रयत्न करू आज करिअर वाईज. आणि देतो तुम्हाला अपडेट. मला मॅप लावतोय. So please lift up my cup. Do you wanna see the sun and have some fun? Do you wanna see the sun and have some fun? So what's keep me motivated हे सगळं करण्यासाठी सध्या तर माझ्या पर्सनल लेवलसाठी आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की कॅमेरा शायनेस, कम्युनिकेशन स्किल आणि सोशल एन्झायटी या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करायचं आहे. तर त्यासाठी हे मी व्लॉग बनवायचा प्रयत्न करतो आहे. दुसरी गोष्ट अशी की आय कॉन्टॅक्ट वाईल टॉकिंग, तो पण एक महत्त्वाचा पार्ट असतो पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्याचा. तर त्यावर पण आपण काम करण्याचा प्रयत्न करू. सांगत राहा मी कुठे चुकतो, काय चुकते. ऑल कमेंट्स आर वेलकम. त्यावर मी नक्कीच ॲडिशनल एफर्ट टाकायचा प्रयत्न करेल आणि विल ट्राय टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. बाकी करू आपण कंटिन्यू आपला दिवस. तुझं माझं जमे ना, तुझं वाचून करमे ना. तिला सोडून घरी आल्या मॅडमचा मेसेज, जेवले का, काय करताय. तिला काय सांगू, ती पण कुठे जात नाही. आज पहिल्यांदा तिने म्हणजे खूप दिवसानंतर पहिल्यांदा त्यांनी इच्छा दर्शवली की मैत्रिणीकडे जाऊ दे. म्हटलं तिला पण नाही म्हटलं. आपण काहीतरी खायला पायनॅपल सर्टिफिकेट अटेंड केलं, फेल झालं. कोई नाही. अपयश ही यशाची 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी पायरी आहे. पुन्हा अटेम्प्ट करू. तर आता मस्तपैकी वाईफला फोन करतो, काय म्हणजे बघतो. आहे यायची इच्छा, ती थांबते तिथे. चला. पार्सल आलं काही आज. छान असा चहा प्यायलो आपण आता. आणि पार्सल आलं आज. आता वाईफला आणायला जातो. तिला आणल्यानंतर आपण पार्सल बघून बघू. ठीक आहे. त्याच सोशल एन्झायटीबद्दल बोलत तुम्ही. आवाज थोडा दबला माझा, कारण तिथे खूप सारे लोक होते. करू प्रोग्रेस. ओपन बॉक्स डिलिव्हरीचे जे कन्सेप्ट आहेत त्याचे फायदे घ्यावे. झाला आपल्यासोबत झोल इन द सेन्स प्रॉडक्ट डॅमेज निघाला. आणि आपण रिटर्न रिक्वेस्ट टाकली आहे. बघू. ॲक्च्युली आता मला रिस्क नव्हती घ्यायची, त्यामुळे मी रिप्लेसमेंटच्या ऐवजी डायरेक्ट रिफंडची रिक्वेस्ट टाकली आहे. सीट बेल्ट
आपलं प्रोडक्ट निघाला डॅमेज. मी चाललो आहे परत माझ्या वाईफला आणायला. आता खूप साऱ्या चुका होत असतील माझ्या या व्हिडिओमध्ये. माझे प्रोनाऊन्सिएशन, मी काय काय शूट करायला पाहिजे, काय काय इन्क्लूड करायला पाहिजे, तर आपण करू प्रोग्रेस. मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल की तुमच्यासाठी जास्तीत जास्त मजेशीर कॉन्टेंट त्यामध्ये रेकॉर्ड माझ्या ब्लॉगमध्ये इन्क्लूड करायचा, ज्यामुळे माझा जो व्लॉग आहे थोडा जास्त इंटरेस्टिंग बनवू. सध्या तर तुम्ही मस्तपैकी ड्रायव्हिंग एन्जॉय करा. आणि हो, ड्रायव्हिंग म्हणून लक्षात आलं, डॅश कॅम नक्की लावा. ॲटलिस्ट फ्रंट कॅमेरा युनिटवर तरी. कारण ठीक आहे, तुम्ही चांगल्या तुमची ड्रायव्हिंग चांगली आहे, पण सगळे तुमच्यासारखे असेल असं नाही. काही इम्पेशंट काही ड्रायव्हर असतात, त्यांना नाही बघवत रूल फॉलो केलेलं, किंवा त्यांना कुठे जायचं असतं मला माहीत नाही, किंवा रोड क्रॉस करणारे. आता हा जो ग्रीन सिग्नल झाला आहे आपल्यासाठी या लेनसाठी, या रोडसाठी, तर तो ग्रीन सिग्नल झाल्यानंतर काही लोक असे क्रॉस करतील. तर मग आता चूक कोणाची? ऑब्व्हियसली किंवा तुमची हेल्प करायला हाच एक मित्र असतो, तुमचा डॅश कॅम. सो इन्स्टॉल डॅश कॅम. 4 पैसे दुसरीकडे कमी खर्च करा, थोडं स्वस्त मॉडेल घ्या. बाकी ॲक्सेसरीजमध्ये कमी खर्च करा, पण डॅश कॅम लावा. जास्त खर्च नाही आहेत सध्या. 2,500 ते 3,000पासून सुद्धा चांगले डॅश कॅम, हाय एंड नाही म्हणू शकत मी, पण चांगले डॅश कॅम कामच्या लावू, जे तुमचा पर्पजसाठी फुलफिल करतील, ते डॅश कॅम 2,000 ते 3,000मध्ये अवेलेबल आहेत. गो फॉर इट. एक चांगलं मेमरी कार्ड घ्या आणि ठेवा रेकॉर्डेड. काही प्रॉब्लेम नाहीत, काही त्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे. मेमरी कार्ड इन्स्टॉल केलं ते तुमचे नवीन फुटेज रेकॉर्ड करतं आणि सगळ्यात जुनं फुटेज त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे ते डिलीट करतं. इन केस तुम्हाला काही असं आढळलं की ते डॅश तुमच्या फोनमध्ये रेकॉर्ड व्हायला पाहिजे किंवा त्याचा बॅकअप असायला पाहिजे, तुम्हाला वाटेल तेव्हा तो डॅश कॅम कनेक्ट करायचा आणि फोनमध्ये बॅकअप घ्यायचं आणि पाहिजे ते वापरायचं ॲज अ प्रूफ. खूप इंटरेस्टिंग फुटेज रेकॉर्ड होतं त्यामध्ये, ज्याच्याकडे ड्रायव्हिंगच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे आपलं त्या गोष्टीकडे लक्ष नसतं, पण खूप फनी ॲक्टिव्हिटीज रेकॉर्ड होतात त्यामध्ये. चलो, आता आपण लागलो हायवेला. होप यार माझा व्हॉइस या सेटअपनुसार माझा व्हॉइस त्यामध्ये रेकॉर्ड होतं व्यवस्थित. त्यासाठी पण आपण सोल्युशन काढू. रात्रीचे वाजलेत 12. तर आपण आपले काही पेंडिंग कामं संपवले, जसं ऑफिसचं वर्क, थोडीफार स्टडी. सो असा आता आजचा दिवस. वाईफला घरी घेऊन आल्यानंतर जेवण वगैरे आवरसावर केली. आज आपण टॉपिक कवर केला डॅश कॅम का महत्त्वाचा आहे, आणि प्लीज डॅश कॅम वापरा. सेकंड हँड गाडी घ्या पण डॅश कॅम वापरा. सेफ्टी खूप गरजेची आहे. आणि माझ्यासारखे काही नवीन ब्लॉगर्स आहेत, त्यांना पण मी सांगतो की लाज सोडून द्या. म्हणजे काहीही बोलायचं नाही, पण तुमचे काही डेली जे मोमेंट्स असतात, जे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर टाकू शकता, टाका. काही पर्सनल गोष्टी आहेत, नका कवर करू त्यामध्ये. जसं माझे व्लॉग्स असे काही खूप लेंदी नसतात. 7-7, 8-8 मिनिटाचे व्लॉग्स आहे माझे. आजचा मे बी थोडा लांब होईल, बघू माझे एडिटिंग झाल्यानंतर. टाकत राहा काहीतरी. लेट्स ग्रो टुगेदर. तुम्ही पण मोटिवेटेड राहा, मला पण मोटिवेट करा. माझ्या पण व्हिडिओवर कमेंट्स करा. माझं काही चुकतं तुम्ही मला कमेंट्स करून सांगत राहा. सो असा हा कमेंट्सचा सिलसिला आपण थोडासा जास्त व्हास्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, जास्त लोकांकडून
इम्प्रोव्हायझेशनचे सजेशन घेण्यासाठी ह्या व्हिडिओला शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा अनस्क्रिप्टेड प्रणय. तोपर्यंत स्टे मोटिवेटेड.